नमस्कार. मराठी साहित्य वार्ताच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वाती वेडेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि याचवेळी मी अमरदीप वानखेडे यांचे आभार व्यक्त करू इच्छिते की आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची ही सुरेख संधी तुम्ही मला दिली. मी एक विज्ञान प्रचारक म्हणजे सायन्स कम्युनिकेटर आहे आणि गावागावामध्ये जाऊन तिथलं विज्ञान आणि गणिताचं शिक्षण कशा तऱ्हेने चांगलं होईल याचा प्रचार मी करते. असंच हे काम करत असताना लक्षात आलं की खूप सगळ्या मुली वयाच्या फार लवकर ड्रॉपआउट होत आहेत शाळेतनं. आणि असं बघायला गेलं तर जवळजवळ 50% मुली या गावखेड्याकडे राहतात आणि शिक्षण सुटल्यामुळे त्यांचं म्हणजे आपलं भविष्य सुधारण्याची एक संधी त्यांच्या हातून कायमची गमावली जाते. आणि त्यामुळे या विषयावर काम करावं असं आवर्जून वाटलं आणि जवळजवळ 2008-09 पासून मासिक पाळी याच विषयावर काम सुरू केलं. सगळीकडे बघताना हे लक्षात आलं की आपल्या देशामध्ये बायका आणि पुरुष या दोघांमध्येही मासिक पाळी या विषयावर एक संपूर्णपणे अज्ञानता आहे, टोटल इग्नोरन्स. आणि त्यामुळे काय होतं की पुरुषांकडून थोडासा एक इंडिफरन्स होत होता मुलींकडे, की मुलींचा बायकांचा प्रश्न आहे त्या सांभाळून घेतील. आणि असंच असताना या दोन गोष्टींमुळे म्हणजे इग्नोरन्स आणि इंडिफरन्समुळे एक इनजस्टिस होत होता फक्त मुलींवर, कारण की त्यांचं शिक्षण चुकून जात होतं. तर मुद्दामून म्हणजे त्याबद्दल काही करावं आणि साधारण गावाकडचे प्रॉब्लेम्स जे असतात, लोकल प्रॉब्लेम्स, म्हणजे त्यांच्यापर्यंत एक साफसुथरी सुविधा पोचणं, ती एक अफोर्डेबल तऱ्हेने त्यांना असणं, अवेलेबल असणं, हे सगळं व्हावं यासाठी विचार केला की त्याच बायकांकडून, गावाकडल्याच बायकांकडून आपण बनवून घेऊया सॅनिटरी पॅड्स आणि तिथेच एक लोकल सोल्युशन लोकल प्रॉब्लेमसाठी निर्माण करूया. मराठी साहित्य वार्तांनी एक स्वागत केलेलं आहे आणि मी पण हात जोडून त्याचा स्वीकार करते. धन्यवाद वैशालीताई मोहिते. खूप बरं वाटतं सगळ्यांशी संवाद साधताना. आणि आपण म्हणत असाल तेव्हा साधारण थोडक्यात मी माझी ओळख करून दिली आहे. आपण म्हणत असाल तर आपण पूर्ण विषयालाच वार्तालाप करायला सुरुवात करूया ना पुढे. नमस्कार, माधुरीताई बोलत आहेत. तुम्हालाही नमस्कार. हो, चर्चा तर अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आहे, कारण की हा विषय तुम्हाला माहिती आहे. मी आत्ताच सांगितलं की या विषयावर पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही टोटल इग्नोरन्स म्हणजे अज्ञानता पूर्णपणे होते. आणि त्यामुळे होणारा इनजस्टिस म्हणजे अन्याय फक्त मुलींवर होतो, कारण की अल्टिमेटली त्यांचं मात्र शिक्षण सुटून जातं आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर एक चांगल्या संधी त्यांच्या हातातून सुटल्या जातात. तेव्हा या विषयावर काम अशासाठी करायला सुरू केलं की या मुलींच्या हातनं या सगळ्या संधी सुटू नये. आम्ही साधारण 2009मध्ये या काम करण्याला सुरुवात केली. म्हणजे वेगवेगळ्या गावांमधनं वेगवेगळ्या समूहांमधनं अवेअरनेस कार्यक्रम करायचे. मासिक पाळी कशामुळे त्याच्याबद्दल एक मोठा जो टॅबू आहे त्याचं रिकन्स्ट्रक्शन करायचं आणि बायकांना गोळा करून त्यांना मशीन्स देऊन त्यांच्याकडनं सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करायची. आणि तेव्हापासून सुरू झालेले हे कार्य आज 153 युनिट्स देशभरामध्ये आहेत. परदेशातही अनेक युनिट्स आहेत. सखी नावाचे
संपूर्णपणे जैविक सॅनिटरी नॅपकिन्स या बायका तयार करतात. जवळजवळ 2,000 ते 2,500 बायका या कार्यक्रमात देशभरातनं जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आजचा आपला जो विषय आहे तो मासिक पाळीचं व्यवस्थापन आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन असं आहे. म्हणून मी खास करून या विषयावरती येणार आहे की बऱ्याच वेळेला अनेक वर्षापूर्वी ही स्थिती फार वेगळी होती. म्हणजे जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा तर आमच्या समोर माणसं उभीही राहायची नाही. कित्येक सरपंच आता आम्हाला रागावून गावाबाहेर काढून टाकायचे. पण आज स्थिती बदलली आहे. आज अशा फोरम्सवरनं, अशा प्लॅटफॉर्म्सवरनं आपण फेस टू फेस संवाद सगळ्यांशी साधू शकतो. त्यामुळे बरेच ठिकाणी डॉक्टर्स वगैरे पण जरा आता पुढे येऊन मासिक पाळीबद्दल ती काय येते, कशी येते याच्याबद्दल माहिती मुलींपर्यंत पोहोचवतात. कित्येक शाळांमधनं सॅनिटरी पॅड्स बनवणाऱ्या ज्या कंपनीज असतात त्या शाळांमधनं जाऊन फक्त मुलींना निदान हे शिक्षण देतात किंवा तसा प्रयत्न करतात. पण तुम्हाला एक सांगू का, मासिक पाळी हा विषय इतका दुर्लक्षिला गेलेला आहे की गेल्या जवळजवळ 60 वर्षांच्या इतिहासामध्ये आपल्या आरोग्य खात्याचं जे गॅजेट असतं त्याच्यामध्ये मासिक पाळी हा विषयाचा उल्लेखच केला नव्हता. म्हणजे मासिक पाळीमुळे मुलींना काही समस्या येत असतील किंवा त्याला ॲड्रेस केलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं व्हावं, त्याच्या सुविधा उत्पन्न केल्या गेल्या पाहिजेत याचा उल्लेखही नव्हता. हा गेल्या काही वर्षात काय म्हणतात खूप सगळ्या बायकांनी खूप प्रयत्न केले, खूप सगळ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देशभर प्रयत्न केले आणि त्यामुळे आता हा विषय पुढे यायला लागलेला आहे. आता असं आहे की जेव्हा आपण मुलींचं शिक्षण याबाबत करतो ना तसंच मुलांचंही मासिक पाळीविषयी शिक्षण झालं पाहिजे ही खरी गरज आहे. आणि ती गरज का आहे तर त्यामुळे मुलांचा जो इंडिफरन्स असतो, पुरुषांचा जो इंडिफरन्स असतो तो निघून जाईल. मासिक पाळी येते मुलींना, पण ती काय येते ह्या आपल्या शरीरात सर्व वेगवेगळी कार्य करण्यासाठी वेगवेगळी तंत्र असतात. जसं आपलं पाचनतंत्र असतं जे आपण जे खातो ते पचवतं. आपलं रुधिराभिसरण तंत्र असतं ते आपल्या सर्व शरीरात रक्त पोचवतं. आपलं चेतातंत्र असतं ते आपल्या पूर्ण शरीराच्या सगळ्या अवयवांना, डोळ्यांना, कानांना, नाकाला, तोंडाला ते इन्स्ट्रक्शन्स देतं की तुम्ही काय करा. तसंच दरेक तंत्र ह्याच्याबद्दल सांगतं. या सर्व सजीवाची लक्षणं या सर्व तंत्रांमुळे सांभाळली जातात. तसंच अजून एक तंत्र आपल्या शरीरात आहे, म्हणजे अजून एक सजीवाचं लक्षण आहे की आपल्यासारखा दुसरा एक जीव तयार करणं. आणि तो करण्यासाठी प्रजनन तंत्र किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्या शरीरात असते. आणि ती जन्म झाल्याच सगळ्यांच्या शरीरात असते, पण ती डॉर्मंट असते. शरीर थोडंसं मोठं जसजसं होत जातं, जसजसं एक शरीर दुसऱ्या जीवाचा भार सांभाळण्या इतकं मोठं होतं त्यावेळी ती डॉर्मंट असलेली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करायला लागते. आणि ती काम करायला लागते ती मुलांना आणि मुलींना या गोष्टीचं सिग्नल देते की आता तुम्ही मोठे होत आहे, तरुण होत आहे किंवा ॲडोलसंट होत आहे आणि तुमच्या शरीरामधली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करायला लागली. आणि त्याच वेळी त्याला आपण मिनार्ज म्हणतो ज्यावेळी मुलींना पिरियड येतो. ठीक आहे. हा पिरियड कसा येतो, एक साधीशी गोष्ट आहे की आपल्या प्रजनन तंत्रामध्ये जे अंडाशय असतं त्याच्यामधनं एक अंड मॅच्युअर होतं किंवा स्त्रीबीज मॅच्युअर होतं आणि ते गर्भाशयामध्ये येतं. गर्भाशयामध्ये त्या स्त्रीबीजाचं पालनपोषण करण्यासाठी एक सुरेख अस्तर, म्हणजे आपल्याकडे पाहुणे आले तर त्या पाहुण्यांचं स्वागत करायला आपण कसं गालीचा अंथरतो तसा एक गालीच्या गर्भाशयातही अंथरला जातो. आणि आपण कसं पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यांना चहापाणी करतो तशाच तऱ्हेने गर्भाशयामध्ये शरीरातले सगळ्यात चांगले पाचक रस आणि शुद्ध रक्त खाऊन तिथे येतं. का तर स्त्रीबीज आले आणि त्यातनं कदाचित एक बालक निर्मिती होणार आहे, तर त्याचं आपण चांगलं लालनपालन केलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केली जाते. आणि दरेक महिन्यात जेव्हा म्हणजे गर्भधारणा काही दरेक महिन्यात राहत नाही, त्यामुळे हे आलेलं स्त्रीबीज शरीराच्या बाहेर टाकलं जातं. तर इतर शरीरातल्या सिस्टीम्स जशा
गैरजरुरी वस्तू शरीराबाहेर करतात. त्याच तऱ्हेने प्रजनन तंत्रसुद्धा किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसुद्धा गैरजरुरी किंवा न फलित झालेलं स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढतं. का? तर त्याला माहिती आहे की पुढच्या महिन्यात नवं स्त्रीबीज येणार आहे आणि जर त्याचा संयोग शुक्राणूंशी झाला तरच गर्भधारणा होणार आहे. नाही तर ही जागा पुन्हा आपण स्वच्छ करून ठेवू, नव्या जीवाचं, नव्या स्त्रीबीजाचं स्वागत करण्यासाठी पुन्हा सगळा तामझाम परत करू. म्हणून जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इथे सायनस झालं तर ते काही शरीरात राहत नाही, ते नाकाद्वारे सगळ्यात जवळच्या रस्त्याद्वारे ते बाहेर काढलं जातं. कानामध्ये जर मळ झाला तर तोही काही शरीर सांभाळून ठेवत नाही, तो कानाद्वारे बाहेर काढला जातो. तोंडात लाळ झाली तर ती पण आपण बाहेर थुंकून टाकतो. म्हणजे जवळच्या रस्त्याने शरीराला गैरजरुरी वस्तू बाहेर काढतं शरीराच्या. तसंच खालच्या बाजूला पण 3 रस्ते असतात आणि त्या 3 रस्त्याद्वारे पहिला रस्ता असतो ज्याला आपण नंबर 1 म्हणतो. अतिशय प्यायलेलं पाणी पण शरीराद्वारे बाहेर तिथून काढलं जातं. जास्त खाल्लं गेलेलं खाणं नंबर 2च्या द्वारे आपण शरीराबाहेर काढतो. आणि तसंच काय होतं की गर्भाशय जिथून शरीराबाहेर जायचा जो जवळचा रस्ता आहे ज्याला आपण योनी मार्ग म्हणतो, त्या रस्त्याने गर्भाशयामध्ये असलेल्या गैरजरुरी वस्तू जसं की न फलित झालेलं अंड, स्त्रीबीज, त्याच्यासाठी पाथरला गेलेला गालिचा आणि पाहुणचारासाठी जमा झालेलं रक्त हे दर महिन्याला शरीराच्या बाहेर काढलं जातं. आता ह्या सर्व गोष्टी आहेत त्यालाच आपण पाळी आली असं म्हणतो. मासिक पाळी आली, ती पाळी हेच असतं की शरीर गैरजरुरी वस्तू शरीराबाहेर काढत असतं. म्हणजे मुलींना शिकवताना आम्ही नेहमी सांगतो कि शरीर नहीं रखता पास जो चीज़ नहीं ज़रूरी, कुदरत के इसी नियम से आती है माहवारी. आता याच्यात लक्षात घ्या की या सर्व प्रोसेसमध्ये अपवित्र अशुद्ध असं काहीच नसतं. आता जरासं पुरुषांच्या प्रजनन तंत्राकडे बघूया. पुरुषांना एकच काम दिलं गेलं आहे की स्त्री बीजाला फलित करण्यासाठी शुक्राणू निर्माण करायचे आणि ते शरीराबाहेर काढायचे किंवा ते स्त्रीच्या शरीरामध्ये सोडायचे. त्याची एक प्रोसेस असते. आता जसं गैरजरुरी स्त्रीबीज स्त्रीच्या शरीरातून बाहेर काढलं जातं तसं पुरुषाच्याही शुक्रकोशांमधून गैरजरुरी शुक्राणू स्त्रीशी संबंध येवो अथवा न येवो ते शरीराच्या बाहेर काढले जातात. आपल्यात बरेचसे पुरुषही असतील ते किंवा अनेक बायका असतील ज्या मॅरिड आहेत, लग्न झालेल्या आहेत, त्यांना ठाऊक असेल किंवा ज्यांना मोठ्या वयात आलेला मुलगा आहे की पुरुषांच्याही शरीराबाहेर शुक्राणू फेकले जातात. ही एक तऱ्हेने पुरुषांचंही मासिक नाही, दिनचक्र किंवा आठवडाचक्र तुम्ही म्हणू शकता, कारण की त्यांच्यामध्ये ही प्रक्रिया फार लवकर होते. लक्षात घ्या त्याच्यामध्ये कुठेही रक्त इन्व्हॉल्व नसतं, कारण की त्याचं कार्य फक्त स्त्री बीजाला फलित करणं एवढंच असतं. पण स्त्रीच्या शरीरावरती ही एक जबाबदारी दिलेली आहे की तिने ते फलित झालेल्या स्त्री बीजामधनं एक बाळ तयार करायचं आणि त्यासाठी त्या बाळासाठी म्हणून हा सगळा तामझाम असतो. म्हणजे जे गर्भाशयात शुद्ध रक्त शरीरातलं गोळा होतं ते किंवा सगळे चांगल्यात चांगले पाचक रस पोषक द्रव्य शरीरातली असतात ती गर्भाशयात पाठवली जातात आणि ती शरीराबाहेर काढली जातात. हे झालं मासिक पाळी येण्याविषयी. पण मासिक पाळी येताना एक लहान मुलगी ज्या प्रक्रियेतून पसार होते आणि त्यासाठी तिची मानसिकता कशी आपण तयार केली पाहिजे हे खास महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थापनामध्ये मी त्याच्याचबद्दल आज बोलणार आहे तुमच्याशी. सगळ्यात आधी काय होतं ना, आपल्याकडे एखादी प्रक्रिया सुरू व्हायच्या आधी थोडंसं प्रिपेअर करावं मुलीला, ते केलं जात नाही. कारण की आयांनासुद्धा थोडीशी लाज वाटते बोलायला याच्यावर आणि थोडीशी अपुरी माहिती असते. अनेक वेळेला असं होतं की त्यांच्या आयांनी किंवा आज्यांनी त्यांना जे काही सांगितलेलं असतं
त्यांना थोडीशी मनात भीती असते, कारण कोणाशी बोलू नको, कोणाशी सांगू नको. त्यापेक्षा जर अलीकडच्या आधुनिक आयांनी आपल्या मुलींना आणि मुलांनासुद्धा जवळ घेऊन या गोष्टीसाठी त्यांची तयारी केली ना, तर बघा खूपच फरक पडेल. मुलांना हे दोघांनाही होतं, ही मोठी होण्याची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये तुमच्या शरीरात असलेले हॉर्मोन्स जे तुमच्या शरीरातल्या अनेक गोष्टींना चालना देत असतात. शेवटी काही झालं तरी शरीर म्हणजे काय? शरीर म्हणजे केमिस्ट्री आहे आणि ही वेगळी केमिकल्स, रसायनं जी शरीरात वेगवेगळ्या वेळेला तयार होत असतात, ती रसायनं हे सगळे शारीरिक मानसिक बदल घडवून आणत असतात. तर ना त्याची माहिती मुलींना देणं गरजेचं आहे. म्हणजे ना मुलीला जसं तुम्ही सांगता की बाजूला बसा, कोणाला सांगू नको, एकटी राहा वगैरे वगैरे, ते न सांगता जर तिला सांगाल ना की बेटा आता तू मोठी होतेस आणि निसर्गाचं काम करायचं आहे, त्यासाठी तुझ्या शरीरात इस्ट्रोजन नावाचं हार्मोन आता वाहणार आहे आणि त्यामुळे तू सुंदर दिसायला लागणार आहेस. लक्षात घ्या, हे या वयात होतं. आपण म्हणतो ना मुली मोठ्या मुली वयात आल्या आणि वयात आल्यावरती त्यांचे लांब केस होतात, डोळ्यांमध्ये चमक होते, गालांना काय म्हणतात एक लाली चढते गालावर, एक वेगळ्या तऱ्हेची एनर्जी, तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागतं. निसर्ग आहे आणि निसर्गाचं काय काम आहे की त्याला एक पुढची पिढी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी तो मुलांना आणि मुलींना दोघांनाही तयार करतोय. तेव्हा मुलींनी अट्रॅक्टिव्ह दिसणं ही गरज आहे. पण ह्या गोष्टीची तिला जाणीव करून दिली तर तुम्हाला माहिती आहे 2 गोष्टी होतील. आपण सुंदर दिसायला लागणार आहोत, मुलींना आवडणारी ही गोष्ट तुम्ही त्यांना सांगाल, त्यांच्या आत्मविश्वासात भर पडेल रादर दॅन त्यांना घाबरवून बाजूला बसवून ठेवण्यापेक्षा. आणि हे होणार आहे आणि असेच बदल मुलांच्याही शरीरात होणार आहेत आणि त्याबद्दल दोघांनी तयार असलं पाहिजे. ही माहिती जर घरातल्या पुरुषांनाही असेल ना, तर त्या मुलीला ना लाजिरवाणं वाटणार नाही. कारण लाजिरवाणं वाटण्यासारखं ह्याच्यात काही नाहीच आहे. ह्याच्यात काय होतं आहे, याच्यामध्ये मुलीला तिची एक शक्ती, एक सुपर पॉवर मिळते. कारण एक नवा जीव तयार करणं ही सृजन शक्ती तिच्यामध्ये आता येणार आहे. तेव्हा त्या शक्तीचा तिने स्वतः, तिच्या आसपासच्या बायकांनी आणि तिच्या जवळच्या पुरुषांनी सुद्धा आदर केला पाहिजे. आणि जेव्हा हे असं होईल ना, तेव्हा हा जो विचित्रपणा आहे, जे मुलींना देवाजवळ जाऊ नको, कशाला हात लावू नको, लोणचं खराब होईल, तुळशीला पाणी घालू नको, अशा सगळ्या विविध विचित्र गोष्टी सांगून तिला घाबरवून ठेवलं जातं, ते बंद होईल. लक्षात घ्या की शरीराबाहेर गैरजरुरी वस्तू जाणं हे स्त्रियांमध्येही होतं, पुरुषांमध्येही होतं. आणि कुठेही म्हणजे या विषयावर मी तरी जवळजवळ आपल्या पुराणांपासून आत्तापर्यंत मुद्दाम अभ्यास केला आहे की कुठेही काही अशा तऱ्हेचं सांगितलं आहे का की कोणी बाजूला बसावं किंवा स्त्रिया अशुद्ध होतात, अपवित्र होतात, त्यांच्या स्पर्शाने वस्तू खराब होतात, तर नाही. लक्षात घ्या, स्त्रीच्या शरीराबाहेर स्त्रीबीज जाणं आणि पुरुषाच्या शरीरातून शुक्राणू बाहेर जाणं दोन्ही अगदी एकसारख्या आणि पॅरलल प्रक्रिया आहेत. आणि मी तर असं ऐकलं आहे की दरेक देवळातले पुजारी, दरेक गुरुद्वारातले गुरुजी, दरेक चर्चमधले पाद्री आणि दरेक मशिदीतले मौलवी हे तर सगळे पुरुषच असतात आणि ते वर्षभर हे काम करत असतात त्यांच्या शरीरातून शुक्राणू बाहेर जात असताना सुद्धा. मग जर ते अशुद्ध अपवित्र होत नाही तर बायकासुद्धा अशुद्ध अपवित्र होण्याचं काही कारण नाही. हां, काही जण याच्यावर आर्ग्यू करतील की बघा की बायकांना आराम मिळावा त्या दिवसात. तर हो, बायकांना त्या दिवसात आरामाची अतिशय जरुरी असते, अतिशय गरज असते. कारण की हे जेव्हा रक्त शरीराच्या बाहेर आणि जे अस्तर जो गालीच्या पाथरलेला आहे गर्भाशयाने तो शरीराबाहेर जातो तेव्हा गर्भाशयाच्या मसल्स पिळवटल्या जातात. जसं म्हणजे माझा हा पदर आहे तो मी पाण्यात बुडवीन आणि मला ते पाणी बाहेर काढायचं असेल तर मला हा पदर असा पिळावा लागेल. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या मसल्सना सुद्धा पिळून सारखं कॉन्ट्रॅक्ट होऊन ते रक्त शरीराबाहेर काढावं लागतं आणि हा प्रोसेस खूप त्रासदायक असतो.
आणि त्या काळात म्हणजे एक संशोधन तर असं सांगतं, एका डॉक्टरनी असं सांगितलं आहे की हा जो हे जे दुःख असतं ते जवळपास हार्ट अटॅकच्या दुःखाची तुम्हाला कम्पेअर करता येईल. फक्त हे कॉन्ट्रॅक्शन काही सेकंदच असतं, त्यामुळे काही सेकंदच हे दुःख होतं. पण ही अशी छोटे छोटे सेकंद मिळत हे स्पॅझम्स मुलींना सतत येत असतात आणि हे त्यांना बाय चॉईस नाही आहेत. ही तुमची ह्युमन रेस पुढे चालत राहावी, माणसाची जी काय म्हणतात संतती आहे ती सतत पुढे चालत राहावी म्हणून त्या हे स्वखुशीने स्वीकारतात. यातनं ह्या दुखण्यामधनं दर महिन्याला पसार होतात. तेव्हा त्यांना आराम मिळणं हे गरजेचं आहे, पण तो आराम त्यांना दूषण देऊ नका. त्यांना त्यांच्या हक्काचा आराम मिळू दे. त्यांना प्रेमाने सांगा की आता पिरियड चालू आहे ना, तर बाबा जरा बाजूला बस, थोडंसं काम आम्हीही करू, घर आमचंही आहे, किंवा हा तुझा जो अभ्यास आहे, शाळेमधला जो अभ्यास आहे, तू जर येऊ नाही शकलीस, थोडंसं मागे पडलीस तर आम्ही तुला मदत करू तो अभ्यास भरून काढण्यात. हा प्रयत्न जेव्हा दोघांकडून सगळ्यांकडून होईल ना, तेव्हा एक हेल्दी समाज आपण तयार करतो आहे, लक्षात घ्या. आणि आजकालच्या नव्या पिढीत मला वाटतं सगळ्यांना हे पटेल, कारण की जितक्याही म्हणजे अगदी गावखेड्याकडल्या म्हणा किंवा शहरातल्या म्हणा, जेव्हा मी मुलांशी हा संवाद साधते तेव्हा ते नक्की म्हणतात की ताई आम्हाला माहीत नव्हतं आणि त्याच्याबद्दल इतकी गूढता होती, त्यामुळे आम्ही हसायचो किंवा मुलींना चिडवायचो. पण आता नाही चिडवणार, आता आम्ही फक्त आणि फक्त त्यांना मदतच करू. असं आहे कित्येक गोष्टी ना साधारण म्हणजे 12व्या शतकाच्या पुढेपासून आपल्या समाजातनं ही अभ्यासू वृत्ती कुठे ना कुठेतरी नाहीशी होत गेली आहे. असं असेल कदाचित की पुरुष मंडळी युद्धांमध्ये किंवा सर्वायवलच्या स्ट्रगलमध्ये असतील आणि त्यामुळे नीटपणे एक वैज्ञानिक सत्य न सांगता काहीतरी धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने, कशाच्या तरी नावाने, रूढींच्या नावाने मुलींना घाबरवून ठेवायचं, बसवून ठेवायचं, सत्य सांगायचं नाही. त्यातनं तुमची मनीषा, तुमची इच्छा कितीही चांगली असली तरी अशा गैरप्रथा त्यातनंच तयार होतात ना. आणि लक्षात घ्या, मुलींच्या आत्मविश्वासावर याचा काय परिणाम होत असेल. जेव्हा 10 वर्षाच्या किंवा 12 वर्षाच्या मुलीला घरातनं सांगितलं जातं की आता तू अपवित्र होणार आहेस आणि तू बाजूला बस, तिची स्वतःबद्दल काय धारणा होत असेल आणि तिच्यात आत्मविश्वास कसा काय तयार होईल. तेव्हा तिला हेच सांगितलं गेलं पाहिजे की हे वैज्ञानिक तथ्य आहे, मुलींना पायी येणार आणि ते एक निसर्गचक्र आहे, त्यामुळे तुला त्यातनं पसार व्हावंच लागणार. तर ती आपण सोपं कसं करता येईल हे बघूया. तू योग्य तो आराम कर, पण तुझी सगळी कामं सतत सुरू ठेव. आणि बायकांना खास करून, कारण खूप बायका येतात आणि त्या वेळात वैशालीताई म्हणतात बायका या दिवसात विश्रांती घेत नाहीत. हो, खरं आहे. कारण खेडेगावी काय होतं माहिती आहे, मी खूप ठिकाणी बघितलं आहे, पाळी आहे म्हणून त्यांना बाजूला बसवायचं, मग घरातली सगळी भांडी घास, सगळे कपडे धू, किंवा शेतामध्ये, घरामध्ये कशाला हात लावू नकोस पण शेतामध्ये तर दहाडी करायला जाच. हे अशा तऱ्हेने त्यांना दुप्पट काम दिलं जातं आणि हीनपणाची भावना आणि दुप्पट काम म्हणजे खरोखर एक वाईट स्थिती त्यांची होऊन जाते. त्यापेक्षा या बायकांना आणि दरवेळी मला सांगावं लागतं, त्यांना विचारलं ना की तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला का पाळी येते, तर म्हणतात आमच्या शरीरातली सगळी जी घाण असते ना ती बाहेर जाते. आणि अगदी 4-4 मुलं असलेल्या बायकासुद्धा हेच सांगतात. तेव्हा त्यांना खरंच सांगावं लागतं की अरे बायानो, जरा विचार करा, तुम्ही काय शेण, गोबर, माती खाता का? घरामध्ये सगळ्यांच्यासाठी जे जेवण होतं तेच जेवण तुम्ही खाता ना. मग असं काय आहे की तुमच्या शरीरातनं दर महिन्याला अशी घाण तयार होते आणि ती बाहेर जाते? नाही, असं नाही आहे. ही फक्त एक आपल्या शरीरातल्या यंत्रांनी केलेली काय म्हणतात सिस्टीम आहे की शरीरामध्ये स्त्रीबीज येणार आणि ते नको असलं, ते फलित नाही झालं तर ते शरीरातून बाहेर जाणार. तर ह्या गोष्टीची माहिती सगळ्या बायकांना देणं फार गरजेचं आहे.
दुसरा प्रश्न असा असतो की कधीच ना बायका आपण विचार करत नाही किंवा प्रश्न विचारत नाही. आता ना प्रेग्नन्सी राहते किंवा गर्भ राहतो तेव्हा मात्र ही पाळी बंद होते. मग तेव्हा काय होतं, तेव्हा ही परत बनण्याचं बंद होतं का? काय शरीराच्या गर्भाशयामध्ये रक्त जाणं मिळणं बंद होतं का? तर तसं नाही आहे. लक्षात घ्या, शरीराची जी ही परत असते ना, जर तुमच्या शरीरातलं स्त्रीबीज फलित झालं आणि गर्भधारणा झाली तर ते ह्या अस्तरालाच जाऊन चिकटतं आणि हे अस्तराचं रूपांतरण प्लॅसेंटामध्ये होतं आणि तिथून बाळाची नाळ तयार होते. दर महिन्याला एंडोमेट्रियम किंवा अस्तर तयार होतं, पण ते नाळेमध्ये कन्वर्ट होतं. नाळच म्हणतात ना, नाळ त्याच्यात कन्वर्ट होतं आणि ती त्या बाळाची होणाऱ्या बाळाची लाईफलाईन असते. कारण की त्या नाळेमधनं, त्या प्लॅसेंटामधनं मुलांना, नवीन जन्म घेणाऱ्या मुलाला हवा, पाणी आणि जीवनरस मिळत असतो. तेव्हा त्या कारणासाठी ते 9 महिने तुम्हाला पाळी येत नाही. ठीक आहे ना? तेव्हा तुमच्या मनात असलेले प्रश्न तुम्ही विचारायला शिका किंवा ह्या गोष्टींवर विचार करायला शिका. आता असं आहे की मासिक पाळी तर येणार आणि स्त्रीच्या शरीराबाहेर 4 दिवस रक्तस्राव होत राहणार. कधीतरी पुरुषांनी हा छोटासा विचार करून बघा की कुठेतरी आपलं बोट कापलं गेलं आणि जितका वेळ त्यातनं रक्तस्राव होत असतो तेवढा वेळ आपल्याला कसं वाटतं. बघा, शरीरातनं स्त्रीच्या हा रक्तस्राव सतत होत राहणार आहे आणि तो 4 दिवस थोड्या थोड्या प्रमाणात का होईना हा सतत होत राहणार आहे. स्त्रियांना सांगते, या टोटल 4 दिवसामधनं तुमच्या शरीरातनं 60 ते 70 ग्राम रक्त बाहेर जाणार आहे आणि ते रक्त तुमच्या शरीरातलं सगळ्यात चांगलं रक्त असणार आहे. तेव्हा या 4 दिवसात तुम्हाला चांगला पोषक आहार घेणं हे अतिशय गरजेचं आहे. कित्येक वेळा ना ती बाई, मुलगी बाजूला बसले म्हणून तिला जेवायला देत नाहीत, उपवास करायला सांगतात, पाणी कमी प्यायला सांगतात. तर हे सगळं चुकीचं आहे. अतिशय जरुरी आहे की तिला त्या काळात सकस आहार आणि बऱ्याच वेळेला जे हॉर्मोन्स तिच्या शरीरात वाहत असतात ना, म्हणजे इस्ट्रोजनची मात्रा जशी 2-3 दिवसानंतर कमी व्हायला लागते, पाळी बंद व्हायची वेळ येते, तेव्हा आपले जे हॅपीनेस हॉर्मोन्स असतात ना शरीरातले, ते सुद्धा कमी व्हायला लागतात. त्यामुळे त्या मुलीला दुःखाची जाणीव प्रचंड होते, तिला क्लेश होतात, आसपासचं जग आपल्याशी असं का वागतंय यांनी तिला एक तऱ्हेचं डिप्रेशन येतं. या सगळ्यातनं तिला बाहेर काढण्यासाठी तिला प्रयत्न करून आग्रहाने काहीतरी खायला घालणं, तिच्या आवडीचं जेवण तिला खायला देणं खास गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, जेव्हा 60 ते 70 ग्राम शरीराबाहेर जातं रक्त तुमच्या, तेव्हा तितकी पोषक द्रव्यसुद्धा शरीराबाहेर जातात आणि जर ते तुम्ही आहारातनं रिस्टोर केलं नाही शरीरात, तर मग मुलीला ॲनिमियासारखा आजार जडण्याचीही शक्यता राहते. आणि त्यामुळे हे खास केलं पाहिजे. जेव्हा हे रक्त शरीराच्या बाहेर जातं, आपल्याकडे खूप अगदी पुराण काळापासून, म्हणजे रामायणात उल्लेख आहे की सीता वल्कलाची घडी आपल्या प्रोटेक्शनसाठी घ्यायची. द्रौपदीचा तर उल्लेख तुम्हाला माहितीच आहे की त्यावेळेपर्यंत एक खास महाल अशा रजस्वला स्त्रियांसाठी असायचा. पण त्याच्याही पुढे सुद्धा एक स्वच्छ सुती कपडा ही एक सस्टेनेबल पद्धत होती आपल्या देशातली. ती बायका प्रोटेक्शन म्हणून घ्यायच्या. स्वतःच्या दुःखाचा कुठेही उल्लेख न करता ह्या अशा तऱ्हेच्या वस्तू वापरून त्या हे 4 दिवस कसेबसे पसार करायच्या. पण आता बाजारामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आहेत किंवा मेन्स्ट्रुअल कप्स आहेत किंवा टॅम्पॉन्स आहेत, अशा तऱ्हेची अनेक साधनं आली आहेत. आणि काय होतं की आपण सुती कपडा, जो सुती कपडा आजकाल ना बाजारात जरा कमीच मिळतो, एक तर तो स्वस्त नसतो, ती श्रीमंतांची चेन झाली आहे. म्हणजे माझ्या आजीच्या आईच्या सुंदर सुती मलमल साड्या असायच्या, पण आताच्या लहान मुलींना आया, म्हणजे जर आपणच नेसत नाही सुती साड्या, तर त्या मुलींना सुती साड्याचे कपड्याचे फडके कसे काय मिळणार. तर त्यासाठी एक डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन जे बाजारात आहेत त्याचा उपयोग करणं जरुरी असतं. पण लक्षात घ्या, हे आता आपण जे सॅनिटरी नॅपकिन्स बाजारात जे सहज उपलब्ध असतात ते बनतात चायना किंवा ईस्ट युरोपियन, म्हणजे रुमेनिया वगैरे असे जे देश आहेत ना, हंगरी किंवा प्राग, अशा ठिकाणी
ते जास्तीत जास्त प्रमाणात भरतात, बनले जातात. आणि हे सगळे काय आहेत, थंड प्रदेश आहेत, त्यामुळे तिथे प्लास्टिकचा किंवा पॉलिमरचा वापर कदाचित त्यांना चालत असेल. पण आपल्या देशात जिथे 40च्या आसपास तापमान असतं सतत, तिथे शरीराच्या या अतिशय मऊसूद भागाच्या जवळ हे पॅड्स घेणं, प्लास्टिक किंवा पॉलिमर असलेले पॅड्स घेणं, हे आपल्यासाठी फार हार्मफुल, धोकादायक असू शकतं. लक्षात घ्या, आपल्या वजायनाची जी स्किन असते ना, ती शरीरातल्या इतर ठिकाणच्या स्किनपेक्षा ही पातळ असते आणि शोषण म्हणजे जी रेडिएशन्स त्याच्याजवळ असतात ती ते शोषण करून घेते. त्यामुळे बऱ्याच वेळेला प्लास्टिक, पॉलिएस्टर अशा गोष्टींचा तिथे वापर केला गेला ना, तर सर्वायकल कॅन्सर नावाचा एक रोग आहे. म्हणजे योनिमार्ग, त्याचं मुख जे असतं त्याला सर्विक्स म्हणतात, आणि खाली इथे हे गर्भाशय, इथे सर्विक्स आणि खाली योनिमार्ग अशा तऱ्हेची गर्भाशयाची रचना असते. तर त्या सर्विक्सला काहीतरी ज्यातनं रेडिएशन्स निघणार नाही, म्हणजे नॉन पॉलिमर मटेरियल तिथे असावं. त्यामुळे आजकाल भारतीय बाजारात जे जैविक नॅपकिन मिळत आहेत, एक ग्राहक म्हणून सुद्धा लक्षात घ्या की तुम्ही त्या नॅपकिन्सचा स्वीकार केला पाहिजे. किंवा तुम्ही जर सुती कापडाचे सॅनिटरी पॅड्स बनवत असाल तर त्या कापडाला 4-5 परतीमध्ये शिवून टाकू नका. त्याच्यातलं रक्त संपूर्णपणे ते धुताना एक परत करून ते बाहेर गेलं पाहिजे आणि तो कपडा 12 वाजताच्या दुपारच्या कडकडीत उन्हामध्ये वाळवला गेला पाहिजे. म्हणजे सूर्याचे जे अल्ट्राव्हायोलेट रेज त्याच्यावर पडतील आणि त्यातनं काय होईल की ते कापड थोडंसं निर्जंतुक होण्याला मदत होईल. ते फार महत्त्वाचं आहे. जर 3-4 घड्या असलेले नॅपकिन्स तुम्ही वापराल आणि त्याच्यात एकही ड्रॉप ऑफ ब्लड राहिला ना आतमध्ये, तर लक्षात घ्या दर सेकंदाला त्याच्यामध्ये अनेक हजारो बॅक्टेरिया तयार होत असतात. आणि तोच कपडा जर तुम्ही तुमच्या शरीराच्या जवळ परत घेतला तर लक्षात घ्या ते सगळे बॅक्टेरिया पार्टी करायला तुमच्या शरीरात जाणार आहेत. ठीक आहे ना. आता जैविक नॅपकिन म्हणजे काय, म्हणजे ज्याच्यामध्ये नॅचरल फायबर्सचा वापर केला गेला आहे. जसं की आता सखी नावाचं जे नॅपकिन आहे ते केळीचं झाड असतं, त्याचं जे थड असतं त्यातल्या रेषांचं ॲब्झॉर्बंट मटेरियल वापरून ते नॅपकिन तयार केले जातात, की ज्याच्यामध्ये ऑलरेडी काय म्हणतात असे गुण आहेत की जे निर्जंतुक आसपासच्या परिसराला निर्जंतुक करतातच. तर शक्यतो स्वच्छ नॅपकिन घ्या, तो साधारण 6 तासांनी बदला. हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर एक टॉक्सिक शॉक म्हणजे स्वतःच्या शरीराच्या स्किन जवळ राहिल्यामुळे जो असतो तो तुम्हाला स्त्रियांना लागू शकतो. म्हणजे कित्येक वेळेला थंडी भरून येते, दात कुडकुड करायला लागतात, आपले डोळे लाल होतात, ताप आल्यासारखं वाटतं. हे 10-12 तास आपण घेतलेला सुती कपडा किंवा तो नॅपकिन न बदलल्यामुळे मुलींना होऊ शकतं. तर ते मात्र करा की जे काही मटेरियल वापराल, जो काही साधन तुम्ही वापराल, दर 6 तासांनी तो बदला. आणि मी म्हटलं ना, पुरुषांचा मुलांचा सहभाग हवा, तो ह्याच्यासाठी की ही सुविधा त्या मुलीला उत्पन्न करून द्या की ती दर 6 तासांनी तिला एखादी क्लीन वॉशरूम मिळेल, जिथे साबू पाणी अशी व्यवस्था असेल, किंवा जिथे एस-टी स्टँड्स, पब्लिक प्लेसेस आहेत तिथे सुद्धा खास करून बायकांसाठी, कारण हा बायकांचा निसर्ग धर्म आहे आणि त्याला संपूर्ण समाजाने मदत केली पाहिजे की तिला त्याचं नियमन व्यवस्थापन व्यवस्थितपणे करता येईल. त्याच्यासाठी एखादी वॉशरूम अशी खास बायकांना उपलब्ध करून दिली पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मासिक पाळी दरम्यान त्यांच्या शरीराची स्वच्छता राखणं पॉसिबल होईल. असं आहे की मी बऱ्याच गोष्टींवरती बोलले की तुम्ही मुलींना एक आत्मविश्वास द्या, त्यांना त्यांच्या हॉर्मोन्समुळे शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल माहिती द्या. 2 गोष्टी होतील. जेव्हा मुलींना या गोष्टीची माहिती होईल की निसर्ग धर्मामुळे दोघांना अट्रॅक्शन होणार, ते त्याचंही नियमन नीट करू शकतील. काय होतं की कुठून तरी विचित्र माहिती मिळवण्यामुळे
मुलांचं हे विचित्र अट्रॅक्शन मुलींच्या तरफ वाढतं आणि ते वाढल्यामुळे त्यातनं एक गैरवर्तन त्यांच्याकडून केलं जातं. एक काय म्हणतात निखळ शुद्ध मैत्री जर त्यांच्यात डेव्हलप व्हावी तर मुलींना ही गोष्ट निसर्ग नियमाने करावी लागते आणि त्या ती हसत हसत जबाबदारी स्वीकारतात. तेव्हा हे काही त्रासाचे दुःखाचे 4 दिवस त्यांच्यासाठी इझी कसे करता येईल याच्याकडे, म्हणजे जर तुम्ही बॉयफ्रेंड असाल किंवा तुम्ही भाऊ असाल तर आपल्या बहिणीसाठी किंवा आपल्या वर्गमैत्रिणीसाठी तुम्ही ते सहज कसे करू शकाल, सुकर कसे करू शकाल याच्याकडे मुलांचंही लक्ष दिलं गेलं जाईल. तुम्ही वडील असाल तर जरूर तुमच्या महिन्याच्या बजेटमध्ये मुलीच्या पिरियड दरम्यान तिला एक स्वच्छ सुरक्षा मिळावी म्हणून एक थोडीसं बजेट 30-40 रुपये बाजूला ठेवत चला की त्यांनी जरुरी असलेलं स्किन ऑइंटमेंट असेल म्हणा किंवा सॅनिटरी पॅड्स असतील ते ती खरेदी करू शकेल. कारण की घरातल्या इतर जसं तुम्ही तुमच्या मुलासाठी शेविंग क्रीम व्यवस्था करताच ना, तसंच मुलीची ही मूलभूत गरज आहे आणि तिला ते मिळालंच पाहिजे. त्याच्यासाठी त्याची व्यवस्था, त्याचं बजेट हे वडिलांनी पुढाकार घेऊन बाजूला ठेवलं पाहिजे. मुलींना असं आहे की एक कॉन्फिडन्स त्यांना दिलात याच्यावरती ना चर्चा करण्यासारखे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे जसं मासिक चक्र कसं असतं, त्याच्यातनं तुमचा सेफ पिरियड काय आहे याच्याविषयी अनेक तऱ्हेची माहिती मुलींना दिली जाऊ शकते, ज्यातनं तिचं एक स्वतःला म्हणजे समाजातनं स्त्रीवर होणारे जे अत्याचार आहेत त्यापासून सुद्धा एक जागरूक आणि माहितगार स्त्री स्वतःचं संरक्षण करायला सक्षम होईल. आत्ता आपल्याकडे कदाचित वेळ तेवढा खूप जास्त आहे का नाही माहीत नाही, पण मुलींना एक सकारात्मक तऱ्हेने काय होतं की अनेक शहरांमध्ये, खेड्यांमध्ये, गावांमध्ये आम्ही जायचो आणि पुरुषांना, स्त्रियांना याच्यात इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी जेव्हा बोलून नुसतं काय की समोर बसून बोलायची कोणाची तयारीच नसायची ना, मग आम्ही अनेक गाणी, कविता वगैरे करून जनजागृती आणायचा प्रयत्न केला. तर असं ना एखाद्या आईने मुलीला ती वयात आली आणि मिनाजपर्यंत पोचली, काय आहे की मीना हे चक्र खूप लांबलचक चालणार आहे. मिनाज नंतर तिचं मासिक चक्र तिचा वयाची 40-45 वर्ष होईपर्यंत तिला यातनं पसार व्हावं लागणार आहे. त्यामुळे तिच्या मनाची तयारी ही आवश्यक आहेच. आणि मग 40-45 वर्षाचं झाल्यावर मेनोपॉज येऊन तिचं पायी जाणं हा एवढा मोठा कालखंड एका मुलीला पायीच्या बरोबर राहायचं आहे. तर त्यामुळे तिची जेव्हा पायीची सुरुवात होते ना तेव्हा एक पॉझिटिव्ह रीतीने तिला त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं आवश्यक आहे. ते छोटीशी कविता आहे जी दरेक आईनी, दरेक मातेनी आपल्या मुलीला सांगावी अशी इच्छा आहे. तुम्हाला म्हणून दाखवते. गोड सुंदर छकुली, उडणारी आणि बागडणारी, गोड सुंदर हसणं तिचं जशी कोणी सोनपरी. काय झालं आज का सोनपरी रुसली, सदा हसऱ्या चेहऱ्यावर का काळजीही पसरली. दुखतंय खुपतंय का कुठं, का झालंय काही आजार, खरचटलं नाही, लागलं नाही, पण शरीरातून वाहतीये रक्ताची धार. ओ माझी बाई, घाबरू नकोस काही, शरीरातल्या बदलांची ही लक्षणं आहेत सारी. आतापर्यंत होतीस तू लहानपुरी शेलाटी, मात्र मोठी होताना आता घरी होईल अंगकाठी. सजीव करतात श्वसन, पाचन आणि प्रजनन, रुधिराभिसरण, हलनचलन. स्वतःसारखा नवा जीव बनवणं हेही सजीवांचंच एक लक्षण. स्त्रीच्या शरीरात स्त्रीबीज आणि पुरुष शरीरात शुक्राणू. मुलींच्या शरीरात गर्भाशय राहतं, नव्या जीवाच्या आगमनाची तयारी ते करतं. अंडाशयातून स्त्रीबीज येतं तेव्हा मुली येतात वयात.
पालन पोषण करायला त्या स्त्रीबीजाचं शुद्ध रक्तही भरतं गर्भाशयात. स्त्रीबीज जर भेटलं शुक्राणूला तर होते नव्या जीवनाची तयारी. जर नाही झाली अशी भेट तर त्या महिन्यात येते मुलींना पाळी. नव्या महिन्यात नवं स्त्रीबीज येईल. जुनं बीज, पोषक अस्तर आणि जमलेलं रक्त गर्भाशयातून शरीराच्या बाहेर जाईल. शरीरात कधीच साठत नाही वस्तू गैरजरुरी. शरीरात कधीच साठत नाहीत वस्तू गैरजरुरी. निसर्ग नियमानेच येते दर महिन्याला पाळी. निसर्ग नियमानेच येते दर महिन्याला पाळी. प्रत्येक महिन्यात येणार पाळी. गोष्ट ठेवायची ही लक्षात. जर झाली त्यात काही गडबड तर पळायचं डॉक्टरकडे सल्ल्यासाठी दवाखान्यात. हताश होऊन बसायचं नाही. नाही बुडवायची शाळा. काहीही करू शकतेस तू त्या दिवसात. फक्त सॅनिटरी नॅपकिन जवळ ठेव बाळा. घाबरून जाऊ नको सगळं. पाळीची आहे ही कहाणी. तू तर माझी गोड छकुली. तू तर आहेसच माझी गोड छकुली. आता झाली जास्त शहाणी. आता झाली जास्त शहाणी. ही होती पाळीची कहाणी. त्याचं व्यवस्थापन, योग्य माहिती दिल्यामुळे मुली कसं करू शकतील त्याविषयी मी काही तुम्हाला सांगितलं. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही ते माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. मराठी साहित्य वार्ताच्या माध्यमातूनही तुम्ही ते पोहोचवू शकता आमच्यापर्यंत. या विषयात आणखी पुढे जाऊन मुलामुलींना कसं शिक्षित करायचं त्याबद्दलही काही प्रश्न असतील तुमच्या परिसरात, तुम्ही हे कसं करू शकत असाल किंवा करू इच्छित असाल तर त्यासाठीही आम्ही तुमची मदत करू शकू. तुम्ही जरूर संपर्क करा. मला असं वाटतं की तुम्हाला या संवादातून काही फायदा झाला असेल किंवा तुम्हाला हा संवाद उपयुक्त वाटला असेल तर ते जरूर आम्हाला कळवा. फार आनंद होईल. कारण या विषयावरती वाट फुटणं, या विषयाला तोंड फुटणं फार जरुरी आहे. तुमच्या मुलीची स्वप्न त्यांना पंख मिळावेत यासाठी पाळीवर बोलणं फार जरुरी आहे. नमस्कार. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर सांगा. काही प्रतिक्रिया इथे दिसत आहे. थँक्यू. तुम्हाला कविता आवडली असेल तर तुमच्यामध्ये कोणी असतील असे शिक्षक किंवा अशा तऱ्हेचं टॅलेंट ज्यांच्यात आहे. मला वाटतं मराठी साहित्य वार्तामध्ये तर एक खास कवी संमेलनच चालतं. तेव्हा तुम्ही सुद्धा असे प्रयत्न करू शकता आणि ते प्रयत्न संपूर्ण समाजापर्यंत घेऊन जाऊ शकता. थँक्यू योगेशजी. थँक्यू. मराठी साहित्य वार्ताचेही मनपूर्वक धन्यवाद. काही प्रश्न आहेत का तर मग विचारू शकता तुम्ही. आणि थँक्यू मनीषाजी. या अशाच संवादामध्ये अनेक मुलींनी सुद्धा जोडलं जावं आणि ही माहिती आपापल्या मैत्रिणींपर्यंत पोचवावी आणि सगळ्यांच्यातच आत्मविश्वास भरावा ही इच्छा आहे. अमरदीप वानखेडे त्यांना म्हणजे मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छिते. आणि या प्लॅटफॉर्मची माहिती मला गोव्याहून मनसा क्रिएशनच्या कलिका बापट यांनी दिली होती. मी त्यांचेही आभार इथे व्यक्त करते.
साधारण 40 ते 45 मिनिटाचं या फेसबुक लाईव्हसाठी वेळ देण्यात आली होती. मला वाटतं ही वेळ आता पूर्ण झालेली आहे. तर अमरदीपजी, तुम्ही जर म्हणत असाल तर मग इथे आपण हा संवाद थांबवू शकतो, किंवा कोणाचे काही प्रश्न असतील तर मी त्यांचं उत्तरही देऊ शकते. जसं तुम्ही सांगाल तसं करूया. एक प्रश्न आहे, सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोज करायची चांगली व्यवस्था आहे का? हो, आहे ना. आत्तापर्यंत जेवढ्या काही मल्टीनॅशनल्स वगैरे होत्या त्याच्यापैकी कोणीही या व्यवस्थेचा विचार केला नव्हता. पण जेव्हा आम्ही गावागावातनं बायकांना सॅनिटरी नॅपकिन बनवायचे आणि वापरायचे शिकवलं, तेव्हा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात पुढे आला की या सॅनिटरी नॅपकिन्सचं आम्ही करू काय, वापरलेले नॅपकिन्स आम्ही टाकू कुठे. कारण गावांमधनं कचरा घेऊन जाण्याची, कचरा व्यवस्थापनाची काही सोय नव्हती. तेव्हा आमच्यातर्फे आम्ही हे चित्र तुम्हाला दिसलं, याला आम्ही अशुद्धीनाशक म्हणतो, किंवा महाराष्ट्रातल्या काही मैत्रिणी त्याला प्रेमाने शुद्धीवर्धक असंही म्हणतात. हे एक छोटंसं साधन तयार केलं. याच्यात या वरच्या झाकणातून सॅनिटरी नॅपकिन आत टाकायचा वापरलेला, आणि संध्याकाळ झाली की हे खालचं जे ओपनिंग आहे ते उघडून आतमध्ये एक जळता कागद किंवा जळतं गवत थोडंसं सरकवायचं. त्याच्यामध्ये सर्व सॅनिटरी नॅपकिन्स जळून आतल्या आत राख होऊन जाते त्याची, आणि ही राख जैविक असल्यामुळे ती संपूर्ण मातीत पसरून तुम्ही त्याचा एक फर्टिलायझर म्हणून उपयोग करू शकता. धुराचा किंवा अतिशय सॅनिटरी नॅपकिन आत टाकणं ही अगदी छोटीशी 3 सेकंदाची घटना असल्यामुळे स्त्रीची डिग्निटी आणि तिची प्रायव्हसी दोन्ही इंटॅक्ट राहतं. बरं, ह्याची रचना टेराकोटाची असल्यामुळे ते साधारण लोकांच्या डोळ्यातही येत नाही. त्याच्यासाठी विजेची गरज नाही, त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा रिकरिंग खर्च त्याला येत नाही. आणि गावातल्या कुंभारांना हे साधन बनवण्यातनं एक लाईव्हलीहूड मिळतो. लक्षात ठेवा की जेव्हा आपण आता आत्मनिर्भरतेकडे जातोय तेव्हा जरुरी आहे की आपल्याकडे आपल्या प्रॉब्लेम्ससाठी आपली लोकल सोल्युशन्स आपण मिळवायला हवी. तेव्हा लोकल कुंभारांकडून हे साधन बनवून घेतलं तर त्यांनाही एक लाईव्हलीहूड मिळेल, आणि एक काय म्हणतात, इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन नष्ट करायचं साधन सगळ्या बायकांना उपलब्ध होईल किंवा केलं जाऊ शकतं. आणखी काही प्रश्न? अशुद्धीनाशक मिळवायचा कसा, तर आमची संस्था आहे मराठी साहित्य वार्ताला मी कळवेन की संस्थेचा ईमेल काय आहे. तिथे तुम्ही संवाद साधू शकता किंवा तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्याबद्दल कळवू शकता. तुमच्या गावामध्ये याचं कसं उपलब्ध करायचं त्याची माहिती तुम्हाला जरूर आम्ही कळवू. सध्या म्हणजे थांबायच्या आधी एवढं मी जरूर सांगू इच्छिते की मासिक पाळी हा आत्तापर्यंत एक असा किळस येणारा किंवा घृणास्पद प्रक्रिया आहे अशा तऱ्हेने आपण सगळे त्याच्याकडे बघायचो. पण लक्षात ठेवा की सृजनाची पराकाष्ठा जिथे होते अशी ही प्रक्रिया आहे. आणि स्वच्छता बाळगली तर त्याच्यामध्ये किळसवाणं घृणास्पद काहीही नाही. तेव्हा सगळ्या जर पुरुषांनी आणि समाजातल्या सर्व व्यक्तींनी म्हणजे पुरुषाला दाढी मिशा येणं आणि त्यांनी त्याची स्वच्छता करणं, हे जितकी नॉर्मल नॅचरल प्रक्रिया आहे तितक्या नॉर्मली पिरियडला घेतलं तर
फारच काय म्हणतात साधेपणाने सरळपणाने पिरियडचं नॉर्मलायझेशन होईल. आणि मुलींच्यासाठी मग जो एक प्रॉब्लेम होतो ना की आता पिरियड आहेत, हे कसं करू ते कसं करू, ते त्यांना करावं लागणार नाही. आयुष्य सुंदर होईल सगळ्यांचं. आणि शहरामध्ये सुद्धा हे अशुद्धीनाशक जवळपास सगळ्या शहरी शाळांमधनं, शहरी कॉलेजेसमधनं, ऑफिसेसमधनं याचा वापर होतो आहे आणि तो अतिशय चांगल्या तऱ्हेने त्याचा वापर होतो आहे. जरुरी एवढंच आहे की ज्या भागात याची माहिती नाही तोपर्यंत त्या भागांपर्यंत याची माहिती पोचवणं. म्हणजे एक इको फ्रेंडली तऱ्हेने विजेची बचत करून तुम्ही हे साधन व्यवस्थितपणे वापरू शकता. माझी मेल आय डी आहे swatibedekkar@gmail.com किंवा संस्थेची मेल आय डी आहे vatsalyabaroda@gmail.com. स्वाती बेडेकर सरळ साधं स्पेलिंग आहे SWATIBEDEKAR@gmail.com. तुम्ही याच्यावरती संपर्क केला तर संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की देण्यात येईल. कारण की असं आहे की तुम्ही या विषयाला रसप्रद करण्यासाठी आम्ही जिथे जिथे जातो ना, जसं आसाममध्ये गेलो आम्ही तेव्हा बिहू नृत्याची गाणी आम्ही या विषयाचा संदेश घेऊन रचली. गुजरातमध्ये गरबे रचले, भवाया रचल्या, महाराष्ट्रामध्ये लावण्या रचल्या. अशा अनेक तऱ्हेनी गाणी गोष्टी तयार करून हा विषय मुलांमध्ये रंगतदार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि या प्रयत्नामध्ये मी नक्कीच सगळ्यांना अपील करेन की सगळ्यांनी याच्यात जोडलं जावं. ओके, माझा मेल आय डी आहे swatibedekkar@gmail.com. swatibedekkar@gmail.com. आलाय बा, लिहिला गेला व्यवस्थित. मुलींना आणि स्त्रियांना सक्षम करण्यासाठी खूप मोठं का मला माहिती नाही, पण खूप महत्त्वाचं आहे की गावोगावी, कारण ना बाहेरून येणारे सॅनिटरी नॅपकिन जेव्हा गावांमधनं जातात ना तेव्हा ते महाग असतात. आणि खरं सांगायचं तर शहरातल्या सुद्धा मध्यमवर्गीयांसाठी ते नॅपकिन्स महागच मिळतात. तर आपल्या देशात बनलेले, आपल्या बायकांना ज्याच्यातनं एक आर्थिक सक्षमता येते असे नॅपकिन जर तुम्ही वापरायला लागाल ना, तर तुम्ही खरोखर म्हणजे काय म्हणतात, एक समाजाला वरती आणण्यामध्ये त्यांचं एक लिव्हिंग एक स्तर जगण्याचं वाढवण्यामध्ये सहभागी व्हाल. आणि ही माझ्या मते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता जसं आपण ह्या लॉकडाऊनच्या वेळात पाहिलं की कितीतरी लोकांना गावाकडे परत जायला लागलं, ते शहरामध्ये रोजगारासाठी आले होते. पण असा रोजगार जर गावोगावी तयार झाला तर कदाचित कित्येक लोकांना शहराकडे यावंच लागणार नाही. आणि आपल्या देशाच्या महिलांची सॅनिटरी नॅपकिनची गरज इतकी मोठी आहे. जवळजवळ 35 मिलियन्स नॅपकिन्स दर महिन्याला गरज आहे सगळ्या मुलींना. नॅपकिन्स म्हणा किंवा कुठलीही म्हणजे पाळीच्या दरम्यान वापरण्याच्या साधनांची. आणि ही सगळी साधनं जर आपल्याचकडे तयार झाली ना तर नक्कीच म्हणजे आपल्या बायकांसाठी पण ती एक मोठी अभिमानाची गोष्ट ठरेल की आम्ही आमच्या देशातलीच साधनं वापरतो. आणि ती साधनं आहेत ना ती प्रेमाने बनली असतील. कारण की कुठच्या देशामध्ये पॉलिमर्सवरती बंदी आली म्हणून भारतीय मार्केटामध्ये ती जाऊन डंप करा, अशा तऱ्हेने ती आपल्याकडे येणार नाही. ती प्रेमाने आपल्याच बायकांसाठी बनवलेली असते. थँक्यू सर. आय होप खूप सगळ्या लोकांनी आजचा संवाद पाहिला असेल आणि त्यातनं त्यांच्या काही प्रश्नांची तरी उत्तरं त्यांना मिळाली असतील. आणि
हा उपक्रम असाच आणि आणखी चांगल्या रीतीने आणखी खूप लोकांपर्यंत पोचेल अशा रीतीने पॉप्युलर व्हावा आणि सतत चालू राहावा, ही माझ्यातर्फे मराठी साहित्य वार्ताला शुभेच्छा. हे लाईव्ह म्हणजे वेळ आता संपली आहे का? हे थांबवायचं का आपण आणखी चालू ठेवणार आहोत, आणखी संवाद करणार आहोत? मला थोडा क्यू हवा आहे तुमच्याकडून. मराठी साहित्य वार्ता